बारामतीची निवडणूक अजित पवारांच्या पश्चात होणारी पहिलीच निवडणूक आहे। त्यांच्या निधनानंतर होणारी निवडणूक आहे। त्यामुळे प्रत्येकाची इच्छा होती, अनेकांनी इच्छा जाहीरपणे व्यक्त केली होती की ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती। पण परिस्थिती अशी की निवडणूक बिनविरोध झाली नाही। अर्थात महत्त्वाचे राजकीय पक्ष या निवडणुकीमध्ये जरी सहभागी झाले नसले सुनेत्रा पवारांच्या विरोधात, तरी अनेक अपक्ष उमेदवार मात्र रिंगणात पाहायला मिळतात। काही लोकांनी मात्र बिनविरोध निवडणूक न करता काही उमेदवारांना उभं केलं, असा एक प्रकारे मोठा दावा पार्थ पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना केलाय। त्यामुळे पार्थ पवारांचा रोग नेमका आहे तरी कुणाकडे, याची सुद्धा जोरदार चर्चा रंगली आहे। सगळ्यांना माहिती आहे की वहिनी निवडून येणारच, त्याच्यामुळे अनेक लोक म्हणतील की कशाला यायचं मतदान करायला, वहिनी तर निवडूनच येणार आहे। पण आपल्याला एक रेकॉर्ड तोडायचा आहे 2,17,000चा। त्याच्यामुळे मी विनंती करतो की आवर्जून मतदान करायला या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।